पलाट आहे गजानन जाधव जैतखेडा यांचा आहे 80 फुटाचा पलाट आहे. 80 किलो बेणं आहे आणि 8ही बिरड आहे फक्त. बघा पलाट हा पाहायसारखा असा बी एवढा बी हे चांगला नाही आहे हो. लोक म्हणतील की एवढा पलाट गावा, याच्यापेक्षा आमच्या अद्रकी फार भारी आहे. किती जरी भारी असल्या पण गरीबाचंच हे चांगलं असतं. मोठ्याचं गरीबाचं कोणीही चांगलं म्हणत नाही. मोठ्याचं कसं असलं सडलेले राहीन, त्याच्यात पिवळे कोमती संतरे. लोक म्हणतील पाटील काय अद्रक तुमची, वा 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 वा. तर तसं काही नाही मित्रांनो, हे गरीबाचं काम आहे, लहान आहे, थोड्या खताचं आहे, थोड्या औषधाचं आहे. भारी औषधी मारलेली नाही आणि मारल्या जाऊ शकत पण नाही, कारण की परपंच हा नाजूक आहे. परपंच हा करताना हा थोडा करायचा आणि थोडका आणि गोडका करायचा. तुकाराम महाराज सांगून गेले की परपंच करताना थोडका करायचा आणि गोडका करायचा, हा असं आहे. तर बघा मारवाडी वाणी बामण पंक्ता देताना लग्नामध्ये बघा तुम्ही अगदी छोटा कार्यक्रम करता, पण लड्डू बर्फी गुलाब जामू आमकं डमकं आणि लोकही कमी सांगतात आणि मोजके जेवतात, चांगले पोटभर जेव घालतात की लोक घरी जाऊन 3 दिवस म्हणतात वा वा काय जेवण झालं, पंगत चांगली झाली. तसं नाही. तर बघा आमचे मुळात मोठ्या लोकांच्या पंक्ती, वरण कुंगडे चाललं, भात कुंगडे चालला, भाजीला तर अजिबातच चव नाही आणि जेवायला सारं गाव, प्रत्येक गावातील लहान सहान मंडळी जेवण्याकरता या असे माईकमध्ये पुकारून सांगतात. पण तसं काम नाही. तसं हे आपलं काम हे थोडका आणि गोडका आहे. बघा मंडळी पाहिजे थोड्याच औषध मारणार, थोड्यात राहणार. बघा इकडे समोरला तूर आहे हो, इकडे बघा मक्का आहे. तुम्ही माशां खोटं बोलतात. तर 8ही फक्त 80 फुटात लांबणी आहे, 8 बिरड आहे आणि 80 किलो बेन आहे. याच्यावर इतर काही पण नाही. पलाट आवडल्यात लाईक करा, व्हिडिओला सरप्राईज करा.